हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी खास ब्लू स्मोकी आईज केलेला आहे न्यू इयर पार्टीसाठी. हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच आजचा आउटफिट मी मिंत्रावरून परचेस केला आहे आणि मी एक वेगळी मिंत्राची हॉल व्हिडिओ केलेली आहे, तर ती बघितली नसेल तर मी तुम्हाला आय बटनवर देईल, तर ती पण नक्की चेक करा. सगळ्यात आधी मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं हायलायटर यूज करते. यातलं मी व्हेरियंट घेतलेला आहे पिंक टीन. आजचा लुक मला छान असा ग्लॉसी मेकअप करायचा आहे, त्यामुळे मी ते हायलायटिंग प्रायमर यूज केलेलं आहे. त्यानंतर माझी डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी ते लॉरियल पॅरिसचं कन्सिलर यूज करते. इथे मी घेतलेला शेड आहे आल्मंड. मला जिथे जिथे गरज वाटते तिथे तिथे मी त्याच ॲप्लिकेटरने अप्लाय करते आणि एका वेट ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेते. मी जास्त ब्लेंड करणार नाही आहे, थोडासा हलक्या हाताने मी ते कन्सिलर ब्लेंड करून घेते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान फुल कव्हरेज मिळालं आहे या कन्सिलरमुळे. माझे सगळे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स हाईड झाले छानपैकी. त्यानंतर मी फाउंडेशनसाठी इथे मेबलिनचं फाउंडेशन यूज करते. शेड नंबर आहे 220 नॅचरल बीच. त्यानंतर त्यात मी अजून माझं छान ग्लो यायला पाहिजे म्हणून मी ते लॅक्मेचं लुमी क्रीम पण थोडंसं घेतलं आहे आणि ते दोन्ही छान एका प्लेटवर घेऊन मिक्स करते अँड मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने हे फाउंडेशन अप्लाय करते. तुम्ही बघू शकता याने फाउंडेशन ना आपलं एकदम छान स्मूथ लागतं. एकदम जर तुम्हाला पॅची तुमचं फाउंडेशन होत असेल ना तर ही टेक्निक तर एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्ही फरक बघू शकता, खूप छान स्मूथ फाउंडेशन लागते. अँड बघू शकता मी पूर्ण फाउंडेशन छान ब्लेंड करून घेतलं आहे. अँड मी इथे माझ्या आय मेकअपसाठी वेगळा बेस लावत नाही, मी ते फाउंडेशनच माझ्या आयलिडवर लावून घेतलेलं आहे. अँड माझं फाउंडेशन पूर्ण अप्लाय करून झालं आहे. त्यानंतर मी ते मेबलिनचं फिट मी कन्सिलर यूज करते. शेड नंबर आहे 36 गोल्डन. आणि मला इथे थोडंसं लिफ्टेड इफेक्ट पाहिजे म्हणून मी असं छान लिफ्टेड कन्सिलर अप्लाय करून घेते. अँड ते मी सेम ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला वेगवेगळे ब्युटी ब्लेंडर ठेवायची गरज नाही. मी फर्स्टपासून लास्टपर्यंत मी एकाच ब्युटी ब्लेंडरने सगळं मी ब्लेंड करून घेते अँड ते पण छान पैकी ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर फेस कटिंगसाठी मी इथे इनसाईडचं कॉन्टोर स्टिक यूज करते. यात पण 2-3 व्हेरियंट आहे. त्यातला मी घेतलेला आहे 02 कॉफी आणि हे एक बेस्ट कॉन्टोर स्टिक आहे आणि खूप छान स्मूथ ब्लेंड होतं आणि ह्याने शेप पण आपल्या फेसला खूप छान येतो आणि एक साईडला आपल्याला हायलायटर पण मिळतं. त्यामुळे हे 2 in 1 आहे प्रोडक्ट. आणि तुम्ही हे जर ट्राय केलं नसेल तर एकदा तरी नक्कीच ट्राय करा. अँड मी लवकरच तुम्हाला फेस कॉन्टुरिंग कशी करायची याची पण एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यानंतर मी इथे लिक्विड ब्लशर यूज करते. इथे मी अर्थ रिथमचं लिप अँड चीक टेन यूज करते. याचा शेड मी तुम्हाला खाली स्क्रीनवर देईल आणि ते पण मी थोडंसं लावल्याने ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेते. त्यानंतर सगळे क्रीम प्रोडक्ट्स लॉक करण्यासाठी मी ते शुगरची पावडर यूज करते. शेड नंबर आहे 30. पण हा थोडासा ना माझ्या स्किन टोनसाठी थोडासा डार्क शेड आहे. जर तुमची मीडियम टू डार्क स्किन टोन असेल तर तुमच्यासाठी ही पावडर खूप बेस्ट आहे. त्यानंतर मी इथे ब्रॉन्झर यूज करते आणि ब्रॉन्झरसाठी मी माझं नेहमीचं फेवरेट शुगरचं फेस पॅलेट यूज करते आहे. यातलंच मी ब्रॉन्झर शेड माझ्या फेसवर अप्लाय करते आणि यातलं शेड आहे 01. त्यानंतर ब्लशरसाठी पण मी शुगरचंच ब्लशर यूज करते, पण मी त्या पॅलेटमधलं ब्लशर यूज केलं नाही कारण ते खूप लाईट आहे. मला थोडंसं ना डार्क ब्लशर पाहिजे होतं म्हणून मी माझं सिंगल ब्लशर यूज करते. शेड नंबर आहे 02. अँड तुम्ही बघू शकता
मी जे ब्रॉन्झर लावलेलं त्याची ना हार्श लाईन दिसते आणि ब्लशर पण जरा खूप जास्तच वाटतं आहे, म्हणून मी ते कमी करण्यासाठी मी ते फेसेस स्कॅनरचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलं आहे. आणि जास्त काय नाही, मी एक पावडर ब्रशवरती कॉम्पॅक्ट पावडर घेऊन मी माझ्या पूर्ण फेसवरती कॉम्पॅक्ट पावडर लावते. याने ना काय होतं, आपलं ब्लशर कमी होतं. त्यानंतर सगळं मेकअप सेट करण्यासाठी मी ते शुगरचं ड्युवी सेटिंग स्प्रे यूज करते. याने पण फेसवर छान ग्लो येतं. त्यानंतर मी जे सेम शुगरचं फेस पॅड घेतलेलं त्यातलं जे सिल्वर कलरचं हायलायटर आहे ते मी यूज करते एका फॅन ब्रशने आणि ते मी माझ्या ब्रोन साईडवर पण लावून घेते. आणि हे पण माझं फेवरेट हायलायटर आहे. खूप छान नॅचरल शाईन येते ह्याने आणि तुम्ही बघू शकता माझा फेस खूप छान ग्लो होतो आहे. त्यानंतर माझे आयब्रो फिलअप करण्यासाठी मी ते इनसेटची आयब्रो पेन्सिल यूज करते. शेड आहे डार्क ब्राऊन. ही पण एक छान आणि अफोर्डेबल आयब्रो पेन्सिल आहे आणि एक मिस कलरची आयब्रो पेन्सिल पण खूप छान अफोर्डेबल आहे, तर तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता. आता आपण आय मेकअपला सुरुवात करूया. आय मेकअपला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ना डोळ्याखाली अंडर आईजमध्ये पावडर अप्लाय करून घेते. त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने माझी जी क्रीजेस आली असते आयलिडवर ते छान ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी एक लाईट ब्राऊन शेड घेतला आहे, तो मी माझ्या क्रीज लाईनवर अप्लाय करते. अँड सेम पॅलेटमधला मी ब्लॅक शेड माझ्या क्रीज लाईन पूर्ण आयलिडवर अप्लाय करते. पण तुम्ही क्रीज लाईनवर नेत नाही आहे. तुम्ही जेव्हा ब्लॅक आयशॅडो लावाल तो एकदम काळजीने लावा, नाहीतर पूर्ण मेकअपचा लुक खराब होईल. अँड मी एका स्मॉल ब्लेंडिंग ब्रशवर जो ब्राऊन शेड घेऊन जी क्रीज लाईनवर जी लाईन दिसत होती ती छान ब्लेंड करते. त्यानंतर मी ते इनसाईडचं ग्लिटर घेतलं आहे, ग्लिटर नाही पिगमेंट घेतलं आहे ब्ल्यू कलरचं. ह्याचा पण शेड मी तुम्हाला खाली स्क्रीनवर देईल. आणि ते एका फ्लॅट ब्रशने छानपैकी अप्लाय केलं आहे माझ्या आयलिडवर. त्यानंतर मी परत एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घेऊन त्यावर ब्राऊन शेड घेतले आणि जी हार्श लाईन दिसते ती छान ब्लेंड करून घेते. आणि मी सेम पॅलेटमधलं जो सिल्वर शेड आहे तो मी माझ्या ब्रोन हायलाईट करून घेते त्याने. आणि ते मी आय मेकअपसाठी इनसाईडचं आयशॅडो पॅलेट यूज केले. त्यानंतर पावडर ब्रश घेऊन जी मी पावडर खाली अंडर आयवर अप्लाय केलेली ती छान क्लीन करून घेते. त्यानंतर मी ते माझं फेसेस स्कॅनरचं ब्लॅक काजळ यूज करते. तुम्ही व्हाईट काजळ पण यूज करू शकता. आणि माझ्या वॉटर लाईनला मी छान काजळ अप्लाय करून घेते. काजळ अप्लाय करून झाल्यानंतर मी ते एक पेन्सिल ब्रश घेते आणि त्यावर मी ब्राऊन आयशॅडो घेतला आहे, तो माझ्या लोअर लॅश लाईनला छान अप्लाय करते. नेक्स्ट मी ते नॉर्मल आपलं लॅक्मेचं लिक्विड लायनर घेतलं आहे आणि एकदम थिक पण नाही आणि एकदम थिन पण नाही असं मी आयलायनर लावून घेतलं आहे. अँड मी ते विंग लायनर काढत नाही आहे, नॉर्मल आपलं आयलायनर अप्लाय करते आहे. तुम्ही आयलायनरपेक्षा इथे आयशॅडोने पण स्मच इफेक्ट देऊ शकता, ते पण खूप छान दिसेल. त्यानंतर माझे आयलॅश करून घेते. त्यासाठी मी इथे वेगाचं आयलॅश कर्लर यूज करते. म्हणजे दोन्ही आईजचे आयलॅश छान करून घेते. त्यानंतर मेबलिन्सचं मस्कारा यूज करते. मी माझ्या दोन्ही आयलॅशला पण मस्कारा अप्लाय करून घेते. अँड तुम्ही इथे ना छान हेवी आयलॅश यूज केले तरी तुमचा आय मेकअप खूप सुंदर दिसून येईल. अँड लास्टला मी इथे नायकाची मिनी लिपस्टिक अप्लाय करते. शेड आहे मोनालिसा, पण हा शेड ना मला खूप लाईट वाटला माझ्या लुकसाठी, त्यामुळे मी त्याच्यावर इबाची लिपस्टिक पण अप्लाय करते. शेड आहे स्पायसी नूड. अँड टर्न माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे आणि बघू शकता खूप सुंदर ग्लॉसी मेकअप झाला आहे माझा. अँड यावर मी माझे लिप्स पण ग्लॉसी पाहिजे त्यामुळे मी ते ट्रान्सपरंट लिप ग्लॉस यूज करते. अँड टर्न माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. अँड त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब